तर यामधून आपल्याला काय करायचंय, सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिकल म्हणून तुम्हाला 14, 14, 7 आणि 35, तर 35 प्रश्नांपैकी तुम्हाला पास होण्यासाठी 14 प्रश्नांची गरज आहे. याच्यामध्ये 3 लेवल दिल्या, त्या 3 लेवल मध्ये अटेम्प्ट्स आणि रिमेनिंग दिलेले आहेत. जसं तुम्ही सोडत जाताल याच्यामध्ये तुम्ही तुमचा डॅशबोर्ड प्रॅक्टिकलचा पाहायचा आहे की तुमचे किती पेंडिंग राहिलेले आहेत, म्हणजे अटेम्प्ट्स किती केलेत आणि रिमेनिंग मध्ये किती आहेत. तर आता या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित डॅशबोर्ड हँडल केल्यानंतर, आता डॅशबोर्ड सगळ्यांना समजलंय का? ओके. याच्यातून तुम्हाला काय समजलं, कोणी सांगू शकता का? हा, ह्या लेवल मधून, या 3 लेवल मधून ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल या 3 लेवल मधून तुम्ही आपण क्रायटेरियाचा जर विचार केला तर लेवल 1 मध्येच तुम्ही पास होऊ शकता. बरोबर ना? लेवल 1 मध्येच काय दिलंय, पासिंग क्रायटेरिया तुम्ही पास करू शकता. चेक करा, लेवल 1 मध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये 6 दिले, तर पास होण्यासाठी आपल्याला 6 ची गरज आहे. बरोबर. त्यानंतर प्रॅक्टिकल मध्ये 14 दिले, म्हणजे तुम्ही पुढच्या 2 लेवल नाही सोडल्या तरी चालतील, परंतु आपल्याला सोडायचे आहेत ना. पण जर क्रायटेरिया नुसार आपण जर पाहिलं तर लेवल 1 मध्येच तुम्ही सगळेजण पास होऊ शकतात. आणि तो पास होण्यासाठी आपल्याला काय करायची, लेवल एकदम परफेक्टली काय करायचे, फोकस करायचे. आता या लेवल नुसार जर आपण पाहिलं तर लो डिफिकल्टी पहिली लेवल आहे. बरोबर. आणि लो डिफिकल्टी मध्ये ऑब्जेक्टिव्ह 6 दिलेत आणि प्रॅक्टिकल 14 दिलेत. म्हणजे पहिल्याच लो डिफिकल्ट लेवल मध्ये, लोचा अर्थ काय, सोपे सोपे प्रश्न येतात, त्याच्यातून तुम्ही अंदाज लावायचा. लो म्हणजे तुमची एनर्जी कमी नाही होणार. त्यामुळे तुम्हाला लो डिफिकल्ट मध्ये असे काही प्रश्न आहेत जे तुम्ही आतापर्यंत केलेल्या प्रॅक्टिसच्या बेसवरती आहेत आणि परफेक्टली तुम्ही इझी पास होऊ शकतात. त्याच्यातून आपण तो क्रायटेरिया पाहणार. त्यानंतर मीडियम डिफिकल्टी. मीडियम डिफिकल्टी मध्ये ऑब्जेक्टिव्ह 6 दिलेत आणि प्रॅक्टिकल 14 दिलेत, त्यामुळे थोडासा त्याचा प्लस एरिया आहे. त्यानंतर जर तुम्ही हाय डिफिकल्टी मध्ये गेलात तर ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल थोडे डिफिकल्ट दिलेत, पण त्याच्यामध्ये काय दिले, तर लेवल 3 मध्ये 3 दिलेत आणि 7, म्हणजे शेवटच्या लेवल मध्ये 10 प्रश्न आहेत. जी या पद्धतीने जर पाहिलं, शेवटला 10 आहेत, पहिल्या लेवल लो डिफिकल्ट मध्ये 20 आहे, मीडियम डिफिकल्ट मध्ये 20 आणि लास्टचे 10, म्हणजे असे 50 प्रश्न आहेत तुम्हाला, प्रॅक्टिकल आणि ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिकल. तर आता याच्यातून तुम्हाला फक्त आणि फक्त कसा सिक्वेन्स असला पाहिजे, जो तुम्ही 10 मिनिटात किंवा 15 मिनिटात किंवा 5 मिनिटांमध्ये पण तुम्ही पास होऊ शकतात. कसा क्रायटेरिया आहे आपण या पद्धतीतून पाहणार आहोत. तर इथपर्यंत मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल. आणि विशेष करून लक्षात ठेवा, साईटला इथं स्क्रोलिंग बार दिलेला आहे. जर माऊसने स्क्रोल नाही झालं तर तुम्ही याला स्क्रोल करू शकता. साईटला स्क्रोलिंग बार दिलेला आहे, स्क्रोल करू शकता. आणि विशेष करून सगळ्या प्रश्नांना, जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, सगळ्या प्रश्नांना सबमिट आन्सर बटन हे सेपरेट दिलेलं आहे. तर सबमिट आन्सर बटन तुम्हाला ऑप्शन क्लिक करायचंय आणि देन सबमिट वरती काय करायचंय, क्लिक करायचंय. तर आपण याच्यातून आता तुम्हाला फायनल 10 मिनिटाचा क्रायटेरिया सांगतो. वेळेअभावी सगळ्याच गोष्टींचा आपल्याला प्लॅन करायचा. तर 10 मिनिटांमध्ये पास होण्यासाठी आपल्याला 6 प्रश्न शोधायचे. काय शोधायचे, तर 6 प्रश्न शोधायचे. बरोबर. आणि 14 शोधायचे. तर कसं, मी तुम्हाला सांगतो. सपोज जर तुमच्या समोर 20 ऍपल ठेवले किंवा 50 ऍपल ठेवले, तर 50 ऍपल मधून तुम्ही कोणते सिलेक्ट करताल? सगळे सिलेक्ट करताल की तुमच्याकडे वेगळं काही ऑप्शन आहे? हा, जे बेस्ट आहेत ते सिलेक्ट कर. ओके, जे बेस्ट आहेत ते सिलेक्ट करशील. कोणते पण सिलेक्ट केले तर तसं काही नाही, पण जेवढे गरजेचे तेवढे सिलेक्ट करणार. ओके, बसून सांगा, काय प्रॉब्लेम नाही. हा क्वेश्चन खूप जेन्युइन आहे, जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड होईल. हा, तेवढे गरजेचे तेवढे सिलेक्ट जेवढे गरजेचे आहेत तेवढे सिलेक्ट करणार. हा, जेवढे गरजेचे तेवढे. जेवढे गरजेचे आहेत तेवढे सिलेक्ट करणार. जे चांगले चांगले आहेत तेवढेच. जे चांगले चांगले आहेत तेच उचलणार. हा, जे मोठे आहेत म्हणजे जास्त वेटेज जे वेटेज देतात जास्त ते उचलणार. जे चांगले चांगले आहेत ते. जे चांगले चांगले आहेत ते पहिले उचलणार. ताजे नवीन. जे ताजे आहेत ते उचलणार. हा, जे चांगले आहेत ते. जे चांगले आहेत ते उचलणार. कमी वेटिंगचे. कमी वेटिंगचे. बर. जे चवीला गोड आहे किंवा जे घाण आहे ते नाही घेणार, पण जे चांगले आहेत तेच घेणार. जे चांगले आहेत ते घेणार. चवीला जे गोड आहेत ते उचलणार. जे घाण आहेत ते कशाला उचलणार? हा, चांगले आहेत तेच घेणार. चांगले जे आहेत तेच उचलणार. सत्यमेव. हा, सांगितलं ना तू.
सत्यम काय वेगळा आन्सर असू शकतो? क्वालिटी वाईज पण चांगले असले पाहिजे आणि आपली गरज पण भागली पाहिजे. आता याच्यातून तुम्हाला क्लिअर झालं ना? बरोबर. आता इथं वेटिंग वगैरे पिरियड नाही येणार, बट ऍक्च्युली लक्षात ठेवा महत्वाची स्टेप काय आहे की तुम्हाला नीडफुल काय आहे. तुम्ही 50 ऍपल मधून सिलेक्टेड, बरोबर ना, कोणते सिलेक्टेड, ज्यामुळे तुमचा स्कोरिंग वाढेल, तुमची हेल्थ वाढेल. खराब तर उचलणार नाही ना तुम्ही. तसंच आपल्याला याच्यातून 50 मधून तुम्ही 10 ऍपल बाजूला काढले, 20 ऍपल बाजूला काढताय, बरोबर ना. बाकीचे काढताय का? नाही. प्रत्येकाची चॉईस आहे. तुम्ही एखाद्या दुकानात जरी गेलात तर वेगवेगळे अनेक कपडे पाहतात, जोपर्यंत तुम्हाला ते व्यवस्थित वाटत नाही तोपर्यंत सिलेक्टेड. तसंच तुम्हाला ह्या 50 ह्या तिन्ही लेवल मधले अगोदर 20 प्रश्न बाजूला काढायचे. किती प्रश्न काढायचे तर? बाबर मला काय म्हणायचं लक्षात येते तुम्हाला? काय म्हणायचं समजते तुम्हाला नक्की? ओके. तर पहिल्या लेवल मध्ये आपण लो डिफिकल्ट मध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर तुम्हाला असं वाटलं की मला फक्त एकच प्रश्न येतोय तर एकच सोडा, बाकीचं येत नाहीये ना तो सोडू नका, पण परफेक्टचा बरं का, त्यांनी तुम्हाला मार्क मिळाला पाहिजे. वेटेज मध्ये इथं लक्षात ठेवा प्रश्न असा आहे सगळे 50 प्रश्नांना एक प्रश्नाला एकच मार्क येतात. तिथे काही समजा जास्त मोठा प्रश्न असेल म्हणजे 2 मार्क असतील असं काही नाही. प्रत्येक प्रश्नाला एकच मार्क आहे. ही 50 मार्काची एक्झाम आहे, 60 मिनिटं वेळ आहे. तर तुम्हाला इथं प्रत्येक प्रॅक्टिकल जरी असेल आणि ऑब्जेक्टिव्ह जरी असेल तर एकच मार्क असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. तर यामध्ये तुम्ही अगोदर पहिले ऑब्जेक्टिव्ह मधले जे प्रश्न येतात, तर पहिला प्रश्न कुणाला वाचा आणि कुणाला येत असेल तर मला सांगा. पहिला प्रश्न असा आहे, विंडोज मध्ये खालीलपैकी कोणता पर्याय विंडो मध्ये आवाज वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी वापरला जातो? तोच प्रश्न खाली तुम्हाला इंग्लिश मध्ये दिलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इन विंडोज इज यूज फॉर द व्हॅल्यूम इनक्रीज अँड डिक्रीज द इन विंडोज? तर याचं तुम्हाला इरा सेशन्स मध्येही तुम्हाला काय दिल्या होत्या? इमेजेस दिलेल्या आहेत पहा. ते इमेजेस मध्ये तुम्हाला बाकी अदरवाइज तुम्हाला सगळं ब्लर करायचंय. इथं जो हायलाइट पॉइंट केलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचंय. आणि ते फोकस करताना ऍक्च्युअली जर पाहिलं तर हे व्हॅल्यूम कंट्रोल नाही करत पहा, इन्क्रीज पण करत नाही, डिक्रीज पण करत नाही. तर सेकंड ऑप्शन वरती जाताल तर इथं तुम्हाला रिसायकल बिन दाखवलंय, म्हणजे तिथं तुमचा टाइम इथं चेक करा. हा मात्र 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. चेक करा, दाखवले आपल्याला इथं. येस. ओके. जर तुम्हाला असे ओळखीचे जर प्रश्न असतील, ओळखीचे जर प्रश्न असतील तर किती वेळ लागेल तुम्हाला हा प्रश्न सोडायला? काही सेकंद लागतील, बरोबर. आता मला सांगा, तुम्ही आता गुरु कम्प्युटरशी प्रॉपर कनेक्ट आहे, डेली येत आहे, कन्फ्युजन आहे का? नाही. समजा एखादा अननोन स्टुडंट असेल आणि त्याला वडगावरून यायचं असेल, तर तो डायरेक्टली गुरु कम्प्युटरला नाही येऊ शकत. तो काय करणार आहे? विचारणार आहे, चौकशी करणार आहे, कुठे आहे ऍड्रेस, त्याला पण इकडे फिरवलं जाईल, परत असं फिरवलं जाईल. तू तसं नाही, त्या कोपऱ्यावरून जा, तिथे यू टर्न घे, बरोबर, त्यानंतर तू इथे येणार आहे. आता तसं तुमच्या बाबतीत होते का? जर असे जर प्रश्न जर तुम्ही सोडलेले असतील तर तुम्हाला कमी वेळ लागेल. आणि कमी वेळ लागला की समजायचं की तुम्ही 10 मिनिटांमध्ये तुम्ही MSCIT ची एक्झाम पास करू शकता. म्हणजे स्टेप सबमिट वरती क्लिक करा. त्यानंतर एक प्रश्न किती जणांना वाटते याचा 1 मार्क मिळणार आहे? 1 मार्क मिळणार, कॉन्फिडन्स आहे का? बरोबर. समजा चुकून जर दुसरंच ऑप्शन सिलेक्ट केलं, अरे मी सोडून टाकला, तर तुम्हाला आत्मविश्वास कुठे आहे की मला हा मार्क मिळणार आहे म्हणून? तुम्हाला पास व्हायचंय ना, तर तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं आणि सबमिट वर क्लिक केलं की समजलं पाहिजे हा मार्क माझाच आहे, जाणार नाही. एवढा कॉन्फिडन्स तुमचा जर असेल तर तुम्ही एकही फेल होणार नाही. पण धरलेन सबमिट केलं तर शेवटचा रिझल्ट ही सबमिटच येणार. पा दोष कोणाचा? मग सरांचा दोष. माऊस कधीच हातात दिला नाही सरांनी. सरांची लॅबच बंद होती. दोष नंतर, फेल झाल्यानंतर दोष कोणाला देतो आपण? बरोबर ना. घरच्यांना समाधान करण्यासाठी घरच्यांना सांगता मी सगळी प्रॅक्टिस केली होती, असं नाही म्हणतो. काय म्हणतो? क्लास कधी चालूच नव्हता,
आणि जर गेलं तर मला कम्प्युटर मला चालवायला भेटतच नव्हतं. घरच्यांना पण वाटतं मग घरचे माझ्याकडे येतात, आमचा मुलगा फेल कसं काय झाला. बाकीचे सगळे त्याचे मित्र पास झाले, माझा मुलगा का फेल झाला, तर त्याचं कारण आपण काय शोधतो, दुसऱ्यांना दोष देतो. तर तुम्हाला हे स्वतः समजलं पाहिजे की अरे ऍक्च्युली माझा त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, माझे दोष असू शकतात किंवा माझी प्रॅक्टिस झाली नसेल, असं आपण स्वतःला नेहमी कधी लाईफमध्ये तुम्हाला जर प्रामाणिकपणे वागायचंय ना, तर तुम्हाला दुसऱ्यांना दोष देण्याच्या अगोदर आपल्यामधले पण काही दोष शोधत चला, तरच तुमच्या लाईफमध्ये चमत्कार होऊ शकतात, मिरॅकल्स होऊ शकतात. अन्यथा जर सगळे दोष जर तुम्ही दुसऱ्याला देत बसत असाल तर शेवट नियती आणि कर्माचा खेळ बरं का, लक्षात ठेवा. तो परत रिटर्न आपल्या पाठीमागं आज ना उद्या येत असतो. फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते आणि आल्यानंतर म्हणतो मग आपलं नशीब खराब काय हे त्याचं कारण असतं. तर मला वाटतं तुम्ही सगळेजण प्रॉपरली अशा पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह प्रश्न काय करतात, एकदम परफेक्टली सोडतात, जे तुम्हाला उत्तर परफेक्टच असेल. काय असेल उत्तर त्याचं परफेक्टच असेल. परफेक्ट असेल तर सोडा. आता याचं मला आन्सर येत नाहीये, याच्यावर क्लिक केलं आणि सबमिट आणि समजलं अरे झाले माझे सगळे सोडून, आणि शेवट रिझल्ट काय आला, फेल आला. तर असं करण्याच्या अगोदर हा प्रश्न नाहीये, स्क्रोल करा, त्यानंतर त्याच्या खालचं क्वेश्चन्स घ्या. कम्प्युटर बुद्धिमत्तेची किती प्रकार आहेत? हाऊ मेनी डिफरंट टाइप ऑफ द इंटेलिजन्स आर देअर? हा येस, घेतले तू. हा, तर ही स्टेप लक्षात ठेवायची. किती असतील सांगा बरं? 8 आहेत का? ओके, 8 जर आहे तर सबमिट आन्सर वर क्लिक करायच्या आतमध्ये समजलं पाहिजे काही चेंज तर नाही करायचं ना, कारण सबमिट केल्यानंतर काही चेंज करता येत नाही. 8च आहेत का? ओके, सबमिट वरती क्लिक करा. आता फक्त आपण क्रायटेरिया कम्प्लीट करणार आहेत, तो लक्षात ठेवा. कसं सोडायचं तुम्हाला समजतंय का? नक्की अजिबात काही गडबड करायची नाही, सगळे पास होतील याची जिम्मेदारी माझी. तुमची जिम्मेदारी काय? हा, काय जिम्मेदारी सत्यम सांग बरं. लक्ष देऊन बघायचं, प्रॅक्टिस केलेली ती. बरं, काय जिम्मेदारी तुमची? मी काय सिक्वेन्स सांगतोय त्यानुसार तुम्ही व्यवस्थित सोडलं. नाही येत ना, नका सोडू, काय प्रॉब्लेम नाही. पण जे येत आहे ना परफेक्ट ते तर सोडू शकता ना. जे येते ते परफेक्ट तुम्ही सोडू शकता का नाही? बरोबर. मग जिम्मेदारी तुम्ही इझी पास होणार आहात, जे मी तुम्हाला आता सांगितलंय. पर्सनली तुम्ही स्वतः पास होतात. तर यामध्ये 2 प्रश्न आपण इथे अटेम्प्ट केले, तर आता पास होण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह मध्ये किती गरजेचे आहेत? 6 गरजेचे आहेत ना? येस. तर त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन याच्यामध्ये पाहूया. हे प्रश्न पाहिल्यानंतर असं वाटतं खूप मोठाले आहेत, जर येत असेल तर 100% सोडायचे. ओके, आता आपल्याला याच्यातले 4ही प्रश्न येत नाहीत. तर आपण पुढचा, आता सध्या फक्त मी ऑब्जेक्टिव्ह कडे पाहतोय, प्रॅक्टिकल कडे चाललोय का? पहिली तुम्हाला लेवल ऑब्जेक्टिव्हच कम्प्लीट करायची, म्हणजे धरले की सगळेच एकदा प्रॅक्टिकल वगैरे सिक्वेन्स वाईज अजिबात सोडायचं नाही. पहिला क्रायटेरिया ऑब्जेक्टिव्ह 15 पैकी 6 कम्प्लीट करून घ्यायचा आहे. क्लिअर? त्यानंतर दुसरा ऑब्जेक्टिव्ह वरती क्लिक करा लेवल 2 मध्ये. मी प्रॅक्टिकल वरती क्लिक केलंय का? अगोदर ऑब्जेक्टिव्ह म्हणले 6 क्रायटेरिया कम्प्लीट करून घ्यायचा आहे. अजिबात घाई गडबड करायची नाही. ठीक आहे. आणि जर तुम्ही घाई गडबड करून जर फेल झालात तर तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची. ओके, ही कन्सेप्ट तुम्ही स्वतः काय करायची, आत्मसात करायची. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील वेबसाईट आहे, कन्सिडर द लिंक बिलो वेबसाईट इज. तर याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या ऑप्शन्स आहेत, त्यापैकी तुम्हाला द्यायची इमेज दिलेली आहे. काय सांगू शकता? कोणाला येते का आन्सर याचा? लास्ट ऑप्शन आहे का? HTTP सेकंड वाला सिक्युअर वाला. सिक्युअर वाला आहे का? HTTPS आहे ना. हा, म्हणजे ऍक्च्युली इथं तुम्हाला ही वेबसाईट आपल्याला काय दाखवते, ज्यावेळेस HTTPS म्हणजे काय, सिक्युअर आहे. बरोबर. म्हणजे इथं लक्षात ठेवा. आता तुम्ही इथं जे बसलात सिक्युअर आहेत का? सिक्युअर आहात ना? का लगेच इथून खाली पडणार इथं? नाही ना, सिक्युअर आहात. म्हणजे वेबसाईट वरती व्हिजिट करताना आपल्याला ती वेबसाईट किंवा तो जो ब्राउझर आहे तो सिक्युअर आहे का, बरोबर, ते पाहिलं पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये सिक्युअर मध्ये सेकंड नंबरचा ऑप्शन आहे. नक्की सबमिट करायचं का? सबमिट करा. 3 क्वेश्चन्स आपण अटेम्प्ट केलेले आहेत. जर असे 3 प्रश्न तुम्हाला येणारे आन्सर जर असतील तर किती वेळ लागेल सांग बरं तुला? 1 मिनिट. 1 मिनिट. तुला 10-15 सेकंद. 10-15 सेकंद. 15-20 सेकंद. 4 सेकंद. म्हणजे याचा अर्थ काय झाला? डायरेक्टली तुला तुझ्या मित्राला बोलायचंय तर आपण काय करू शकतो, डायरेक्टली कम्युनिकेशन. पण समजा अननोन जर फ्रेंड असेल तर त्याची पूर्ण नाही आपण बोलू शकत ना, बरोबर.
तसं जर तुम्हाला असं वाटतंय की प्रश्न तुम्हाला याच्या अगोदर सोडलेला आहे तर याचा आन्सर तुम्ही इझिली देऊ शकता, तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचे, अगोदर परफेक्टली सोडायचे आहे. अजिबात घाई गडबड करायची नाही. आणि खूप इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा, येते का डब्ल्यूडब्ल्यू कशाची संबंधित आहे? इंटरनेट. किती फास्ट आन्सर, किती सेकंड लागले? अरे 2 सेकंद लागले. 6 प्रश्न जर तुम्हाला असे जर सोपे असतील तर किती वेळ लागेल 6 प्रश्न सोडण्यासाठी? 1 मिनिटाच्या आतमध्ये झाले 6, म्हणजे पहिल्या लेवल मध्ये तुम्ही पास झाले. क्लिअर? 1 मिनिटात पास झाले. आणि असे प्रश्न जर असतील तर इंटरनेटवरती आपण क्लिक करूया आणि सबमिटवर क्लिक करा. पण आपण काय करतो माहिती का, चुकीची कमांड वापरतो. काय वापरतो? येत नाही ना, वाचले, तिथं वाचायला वेळ घालतो, वाचलाय, अरे येत नाही, मग काय करू, आता पुढे चल ना, पुढे जातच नाही, त्याच्यावर थांबतोय. ऑप्शन आहे तुझ्याकडे, तू कोणताही प्रश्न कधी सोडू शकतो. फक्त लेवल काय, सिक्वेन्स लक्षात ठेवायचे. अगोदर थिअरी, मी पण तुम्हाला हा जो फॉर्म्युला सांगतोय ना, सत्यम लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये येणाऱ्या कोणत्या एक्झामला हा फॉर्म्युला वापरा. तुम्हाला जे येत है, जो आपको भाता है, पहिले उसके पहिले उसको पहिले व्हॅल्यू देतो. आपण काय करतो, जे आपल्याला येत नाही अगोदर ते सोडतो, आणि जे येत असतात ते नंतर येतही नाही. बरोबर ना? कोणताही जर तुम्ही क्वेश्चन पेपर सोडायचा असेल, कोणती एक्झाम द्यायची असेल, तर तुम्ही अगोदर ते प्रश्नांचे उत्तर सोडा जे तुम्हाला 100% येत आहे. आणि ते जर तुम्ही सोडले तर डेफिनेटली तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा कॉन्फिडन्स वाढेल. आपल्याला सगळ्यांना पास व्हायचे रे. लय खूप मार्क मिळून आहे ना, जगामध्ये मार्क मिळवणारे सगळे रोडवाले आहेत जे टॉपर आहेत, आणि विदाउट मार्क वाले सगळे पार्किंगला आहेत. तुम्हाला ठरवायचं कुठं जायचंय तर. आणि सर्टिफिकेटला कुणी विचारत नाही. लक्षात, आतापर्यंत मला कुणी विचारलं नाही, सर तुमचं सर्टिफिकेट दाखवा बरं, तुमचे मार्क किती मिळाले ते विचारा बरं, तुम्ही काय करताय हा प्रश्न अगोदर तुम्हाला विचारला जातो. तुमचे मार्क फक्त तिथपर्यंत काम करतात, परंतु तुम्ही काय करता हे तुमच्या लाईफला चेंज करण्यासाठी काम करत असतं. त्यामुळे तुम्हाला पास होण्यासाठी हा मी फोकस करतोय, पण मी असं म्हणतोय का तुम्हाला स्कोरिंग पण वाढवायचं आहे, पण कधी, अगोदर पास होता. आता आपण सेकंड फ्लोअरला आहे, बरोबर ना? याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय? फाउंडेशन. फाउंडेशन स्ट्रॉंग आहे. नाही तर आपण सगळे एवढ्या याच्यामध्ये बसलो आणि फाउंडेशन खाली गेलं तर इमारत ऑटोमॅटिक पडणार आहे. त्यामुळे अगोदर पाया पायचा. क्रायटेरिया काय सांगतोय? 20 ला पासिंग आहे तर 20 ला फोकस करा. 20 ला जर फोकस केलं परफेक्ट की इझिली तुम्ही हँडल करू शकता. ही स्टेप तुम्हाला काय करायचे, फोकस करायचे. आता आपण 4 सोडले, पास होण्यासाठी कितीच गरज आहे? अजून 2 ची गरज आहे. 4 ऑलरेडी आपण अटेम्प्ट केलेत ना, बरोबर, 2 ची गरज आहे. 4 हे प्रश्न जर असे असतील तर तुम्हाला किती वेळ लागेल बोलले तुम्ही? बस 10 ते 15 सेकंद झाले. आणि अजून 2 प्रश्न आपण असे शोधायचे ना, पाहूया, चेक करूया. स्क्रोल करायचंय. गुगल डॉक्स हे कशाचे उदाहरण आहे? येते कुणाला? गुगल डॉक्स इज एक्झाम्पल ऑफ सिस्टम ऍप्लिकेशन, ब्लॉगिंग वेबसाइट, ग्राफिक साइट, वेब बेस्ड ऑफिस साइट. येते कुणाला? मार्क जाणार इथं. बरोबर. समजा आता तुम्ही सिस्टम ऍप्लिकेशन वाटलं, सबमिट केलं तर मार्क जाणार किंवा नाही जाणार, हे आपल्याला त्याच्यातून काय करायचंय, फोकस करायचंय. तर असं चुकूनही कोणते कामं करू नका ज्यामुळे तुमचे मार्क जातील. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते टूल्स विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये इनबिल्ड असतात? स्नॅपिंग टूल, विंडोज मीडिया प्लेअर, MS पेंट, Adobe PDF रीडर. कोणता असतो? स्नॅपिंग टूल असतो आणि त्यानंतर MS पेंट पण असतो ना. ओके, मल्टी चॉईस आहे बरं का, आता लक्षात ठेवा. हा, पुढे स्नॅपिंग टूल पण असतो. ओके, विंडोज मीडिया पण असतो, म्हणजे PDF नसतो, लक्षात ठेवा, त्याला इन्स्टॉल करावा लागतो. बरोबर. तर सबमिट वरती क्लिक करा. किती झाले? 5 झाले का? ओके. किती जणांना वाटते 5 चे 5 प्रश्न परफेक्ट असू शकतात? एकही मार्क जाणार नाही. नक्की?
ओके डन. आता आपल्याला एका प्रश्नाची गरज आहे, तर आपण पुढच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्लिक करूया. डिस्कवर कमी जागा व्यापावी म्हणून फाईलचा आकार कमी करणारे प्रोग्राम कोणते? विच प्रोग्राम रिड्यूस फाईल compressor. काय? फाईल Compressor. कॉम्प्रेसर. यस. किती कॉन्फिडन्स आहे पाहिलं का? किती सेकंद लागले तुला आन्सर द्यायला? 1 सेकंद लागला. म्हणजे लक्षात ठेवा, एवढा कॉन्फिडन्स जर तुमचा असेल ना, तर तुम्ही लक्षात ठेवा इझिली पास होऊ शकता. असे प्रश्न तुम्हाला अगोदर सोडायचे. किती जणांना समजलं आता क्रायटेरिया? जमेल? कोणते प्रश्न सोडणार अगोदर? हे आता ते- जे येतात ते, म्हणजे ते मार्कच देणार. तुमचा कॉन्फिडन्स वाढवते की त्यांनी सांगितले किती सोडले, 6 सोडले ना, येस 5 झालो. लगेच शेजारचे सांगा 5 झालो मी आता ऑब्जेक्टिव्ह मध्ये. किती सेकंदात? 1 मिनिटात सांगितलं. 1 मिनिटात सांगितलं की मी आता ऑब्जेक्टिव्ह मध्ये 5 झालो, तर समोरचं म्हणतील अरे वा छान ना. हा फॉर्म्युला तुम्ही तुमच्या कोणत्या एक्झाम मध्ये यूज करून पहा. खूप युनिक. तुम्हाला सांगतो ना, एकच फेल. तुम्हाला सांगतो प्रत्येक जे बोर्ड आहे ना, कोणतेही बोर्ड असू द्या, प्रत्येक बोर्ड आहे ना तुम्हाला पास होण्यासाठीच त्या क्वेश्चन पेपर डिस्प्ले करत असतं. फक्त आपला माइंड कन्फ्युजन असतो ना, त्यामुळे आपण आपल्याकडे सिक्वेन्स काय, कसं सोडायला पाहिजे, हा आपला कॉन्फिडन्स लूज होऊन जातो. तर या सिक्वेन्सने जर तुम्ही परफेक्ट सोडलं तर डेफिनेटली तुम्ही काय करू शकता, काही 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पास होताल. 1 मिनिट पास. 1 मिनिटात तुम्हाला समजलं. 1 मिनिटात कळालं की थिअरी ऑब्जेक्टिव्ह 6 पासिंग होऊ शकतात. आता तुम्हाला असं वाटलं आता स्कोरिंग पहा, 6 सोडलेत आपण बरोबर. आता तुम्हाला प्रॅक्टिकल कडे जायचंय. 1 मिनिटात तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पास झालात. आता प्रॅक्टिकल कशी सोडायची? तर सेम जो आपण फॉर्म्युला अटेम्प्ट्सला ऑब्जेक्टिव्ह वापरला तोच फॉर्म्युला आपल्याला इथेही वापरायचा आहे. आता काय पहिला सिक्वेन्स असेल? पहिले विंडोजचे प्रश्न सोडायचे. कोणते प्रश्न सोडायचे? पण ज्यांनी प्रॅक्टिस केली असेल, ज्यांनी इरा परफेक्ट सोडला असेल, त्यानंतर एक्स्ट्रा त्यांनी प्रॅक्टिस केली असेल, त्यालाच हे चांगल्या पद्धतीने जमू शकतात. आणि एकदम सोपे प्रश्न आहे. कसे तर कट करा, कॉपी करा, रिनेम करा, त्यानंतर पेस्ट करा, ओपन करा, क्लोज करा, सेव्ह करा, हे सगळे प्रश्न या पद्धतीने असतील. तर आपण पहिलेच प्रश्न आपल्या समोर दिलेला आहे लो डिफिकल्ट मध्ये. काय दिलेला आहे? मी प्रॅक्टिकलचे याच्या अगोदर ऑब्जेक्टिव्ह 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 मी आता जो सांगितलेला फॉर्म्युला, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का थोडंसं युनिक फॉर्म्युला आहे असं वाटतं का? असं वाटतं का? याच्या अगोदर तुम्ही जो विचार करत होता त्यापेक्षा मी 1 मिनिटात, तुम्ही विचार केला होता का 1 मिनिटात तुम्ही MSCITच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये पास होताल म्हणून? नव्हता केला ना? ही स्ट्रॅटेजी आहे पहा. त्यामुळे जर तुम्ही 1 मिनिटात तुम्हाला जर समजलं असेल तर डेफिनेटली तुम्हाला याचा बेनिफिट 100% होणार आहे. आता आपण प्रॅक्टिकल मध्ये पण तोच फॉर्म्युला कसा वापरायचा पाहूया. दिलेल्या फोल्डर मध्ये सर्व टेक्स्ट फाईल कॉपी करायच्या. फाईल आणि टेक्स्ट इथं काय करायचं? तर कॉपी करायच्यात, पण पेस्ट करा असं बोललोय का? पण कॉपी केले पेस्ट करावंच लागेल ना. घरामध्ये गेस्ट आले, कॉपी करा बोलले, तर त्यांना ती कॉपी द्यावं तर लागेल ना. का पातेलीच घेऊन जायचं? लावा तोंडाला. देवा प्रोसेस आहे ना, त्या प्रोसेसने जावं लागेल. तर पहिला प्रश्न दिलाय क्लिक टू हिअर टू स्टार्ट प्रॅक्टिस टेस्ट फॉर दिस क्वेश्चन. तुम्हाला स्पेसिफिक ह्या क्वेश्चन साठी काम करायचंय ना, तर तुम्हाला इथं ऑप्शन सेपरेट दिलेला आहे. क्लिक करा. क्लिक केल्यानंतर याला ओपन होऊस तर थांबायचंय आणि विशेष करून कुठे डबल क्लिक वगैरे करायचं नाही. एक्झाम जर समजा टेक्निकली काही इश्यू आला तर तुम्ही मला सांगू शकता बरोबर. बट जर तुम्ही जर काहीतरी टेक्निकल इश्यू तयार केला तर तो प्रॉब्लेम तसं काही क्रिएट करणार. एक्झाम तुमची बंद होऊ शकते, प्रॉब्लेम्स येऊ शकतात बरोबर. त्यामुळे लक्षात ठेवायचं की या पद्धतीने आपल्या समोर जे ऑप्शन दिलेला आहे इथं तुम्ही चेक करा. काय दिले तुम्हाला? फाईल. क्वेश्चन रिटर्न तुम्हाला इथे डिस्प्ले केला जातो. क्वेश्चन व्यवस्थित पाहायचा आहे. सर्व टेक्स्ट फाईल म्हणजे काय? ह्या फक्त टेक्स्ट फाईल ह्याच आहेत. हे फोल्डर आहे. 3 नंबरचं काय? 1 नंबरचं फोल्डर आहे. त्यामुळे 2च फाईल आहेत टेक्स्ट फाईल. ह्या फक्त सिलेक्ट करायच्या आणि सिलेक्ट केल्यानंतर याच्यावरती हा एरो असल्यानंतर राईट क्लिक करायचंय. ओके. नाही तर तुम्ही असं सिलेक्ट केलंय आणि याच्यावर तिकडे साईडला राईट क्लिक केले तर ते रिमूव्ह होणार. नाही तर तुम्ही एकच फाईल कॉपी केली तर उत्तर चुकणार पहा बरोबर. त्यामुळे याला दोघांना सिलेक्ट करताना अशा पद्धतीने सिलेक्ट करायचंय आणि राईट क्लिक करायचंय आणि इथं कॉपी ऑप्शन दिलंय. दिसतंय का? कॉपीवर क्लिक करायचंय, फाईलला डबल क्लिक करायचंय, टेक्स्टला डबल क्लिक करायचंय, राईट क्लिक करून पेस्ट ऑप्शन दिलेलं आहे.
पेस्टवर क्लिक करा. ह्या स्टेपनी तुम्हाला काय करायचे, विंडोजचे प्रश्न इझिली सोडायचे आणि त्यानंतर सबमिट वरती क्लिक करा. जर तुम्हाला असं वाटलं की अरे कुठंतरी मला मिस्टेक वाटते, तर तुम्हाला कॅन्सल ऑप्शन पण दिलं जातं. चेक करा. हा पुढचा प्रश्न कुणाला येतोय का? येस. काय करणार, ये चेअर करून आपण आता तुम्हाला असं वाटलं अरे की हा काहीतरी मिस्टेक वाटतोय, तर तुम्ही याला कॅन्सल करू शकता. सबमिट करण्याची गरज नाही. म्हणजे चुकीचं सबमिट करून काय तात्पर्य आहे का? मार्क मिळणारच नाही. ओके, त्यामुळे कॅन्सल करून तुम्ही पुढचा प्रश्न पण घेऊ शकता, जरी ओपन करून जर असं वाटलं तर. पण शक्यतो असं करायचं नाही. सबमिट एकदम परफेक्ट त्यांनी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. पहा, फाईल डिलीट करायला सांगितली होती. बरेच जण ते ओपन करतात आणि ते ओपन केल्यानंतर फाईलच दिसत नाही. मग डिलीट काय करायचं? तर येस. ओके, पुढचा प्रश्न येतोय का? क्लिअर? किती प्रश्न सोडून झाले? 2. मी काय सांगितले तुम्हाला, अगोदर विंडोजचे प्रश्न सोडायचे. कोणते सोडायचे तर? आता तुमच्या समोर तर वर्ड आले, वर्डचे सोडायचे का? सोडायचे, पण मी काय सांगितले तुम्हाला, सिक्वेन्सने सोडायचे. कशासाठी? तुम्हाला अगोदर पासिंग क्रायटेरिया किती सोडले आपण? 3 विंडोजचे सोडले. आता आपल्याला पास होण्यासाठी किती गरजेचे तर? 11 गरजेचे आहेत. 11 गरजेचे. क्लिअर? 3ही प्रश्न एकदम परफेक्ट आहे, त्याचे उत्तर. त्यानंतर स्क्रोल करून चेक करा. ओके, त्यानंतर पुढच्या लेवलवरती क्लिक करा. अरे हा याच्यामध्ये विंडोजचा क्वेश्चन आहे. ओके, तर अगोदर विंडोजचे प्रश्न सोडताल, त्यानंतर याला फीला ओपन करायचंय. त्यानंतर फी फोल्डर मध्ये ह्या पेमेंटला बरेच जण काय करतात, याला ओपन करतात. किती जणांनी ओपन केलेलं आहे? प्रश्न वाचला नाही तर ओपन करून ठेवतात. बरोबर, तर त्यामुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर आपल्याला हिडन करायचंय, राईट क्लिक करायचंय, प्रॉपर्टीज ऑप्शन आहे आणि त्यानंतर ऍट्रिब्यूट रीड ओनली आणि हिडन क्लिक करा. क्लिक करा. 100% सगळे प्रश्न तुम्ही आता हे जे सोडतोय ना, हे प्रश्न ऍज इट इज येतात तुम्हाला. फक्त तुम्हाला ते इझी सोडावं लागतील, सांगितलेल्या क्रायटेरिया सोडावं लागतील. किती झाले टोटल? 4. जर अगोदर तुम्ही या पद्धतीने जर प्रश्न सोडले, याच्यामध्ये अजून विंडोजचे क्वेश्चन आहेत का आपण चेक करूया. त्यानंतर पुढच्या प्रॅक्टिकल मध्ये क्लिक करा. काय दिलेल्या फोल्डर मध्ये स्टार फाईल शोधा, सेंड टू ऑप्शनचा वापर करून ही फाईल डॉक्युमेंट मध्ये फोल्डर मध्ये सेंड करा. स्टार्ट वरती क्लिक करा. स्टार फाईल दिसते तुमच्या समोर, राईट क्लिक करा आणि त्यानंतर सेंड टू आणि सेंड टू मध्ये डॉक्युमेंट वर क्लिक करा. बस सिंपल. आणि सबमिट वरती क्लिक करा. किती प्रश्न आले विंडोजचे? 5 प्रश्न आले. आता पास होण्यासाठी किती गरजेचे तर? 9 गरजेचे राहिले. 5 तर क्लिअर झाले. 5 चे 5 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. क्लिअर? आता आपण पुढची स्टेप घ्यायची तुम्हाला वर्डची. कोणची घ्यायची? वर्ड घ्यायचा. क्लिअर का सगळ्यांना? सिक्वेन्स लक्षात होते का? वर्ड मध्ये आपण पहिले यायचं बरं का, लो डिफिकल्ट मध्ये. पहिला प्रश्न दिलेला आहे, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये पॅराग्राफ 6 मधील लिस्टची नंबरिंग स्टाईल बदलून रोमन करायचे, रोमनच्या ऐवजी एबीसीडी करायचे. ओके, आणि स्टार्ट वरती क्लिक करा. आता पहा याच्यामध्ये काय झालं, पॅराग्राफ 6 कुठे आहे? 1 2 3 4 5 आणि हा 6 नंबरचा पॅराग्राफ. बरोबर, ते जे दिसतं तुम्हाला काय रोमन मध्ये, याला कम्प्लिटली अशा पद्धतीने सिलेक्ट करा. ओके, पॅराग्राफ मध्ये नाव दिलेलं बघा, पॅराग्राफ. आणि पॅराग्राफ मध्ये तुम्हाला नंबरिंग मध्ये जाऊन एबीसीडी दिलेला आहे. एबीसीडी वरती क्लिक करायचंय आणि सबमिट वर क्लिक करा. या स्टेपने जर तुम्ही सगळे प्रश्न सोडले
तर एकदम इझिली लक्षात ठेवा, तुमच्या समोर दिलेलं काय, इन द गिवन डॉक्युमेंट चेंज द अलायन्स ऑफ पिक्चर इन लेफ्ट. लेफ्टला अलायन्स करायचे, क्लिक करा. जे तुम्हाला येत आहे त्यावरती तुम्हाला फोकस करायचे, याच्यावर क्लिक करायचंय. इमेज आहे बरोबर, प्रश्न दिले तुम्हाला, लेफ्ट साईडला अलायन्स करायचंय, फॉर्मॅट मध्ये जायचंय आणि तुम्हाला इथं अलायन्स ऑप्शन दिलेलं आहे पहा. अलायन्स वर क्लिक करा आणि इथं तुम्हाला ऑप्शन्स अलायन्स लेफ्ट वगैरे दिसतंय का फर्स्ट नंबर कुठं, फर्स्ट नंबर बट इथं तुम्हाला क्लिक होत नाही बरोबर ना. येस, तर मग इथं आपण काय करूया, काय सांगितलं पुढे दिलेले चित्र बाजूला अलायन्स करा. ओके, होम मध्ये चला, इथं लेफ्ट अलायन्स ऑप्शन, अलायन्स लेफ्ट. ओके, लेफ्ट अलायन्स आणि सबमिट वरती क्लिक करा. जी अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे तर प्रश्न सोडायचे. वर्ड झाल्यानंतर एक्सेल, एक्सेल नंतर पॉवर पॉइंट, पॉवर पॉइंट नंतर आउटलुक. असे कोणते प्रश्न सोडायचे, जे प्रॅक्टिकल सोडायचे, जे येत आहेत ते सोडायचे अगोदर. कोणते, जे येत आहे ते अगोदर परफेक्ट सोडायचे, बाकी सोडायचे नाही. आता मला सांगा आपण किती प्रश्न सोडले, तर 6 आणि 7 किती झाले टोटल. 13 आता आपल्याला पास होण्यासाठी तर किती गरजेचे, तर 7 गरजेचे आहे बरोबर. मग 6 आणि 7 किती झाले टोटल, 13 बरोबर आले पाहिजेत का नाही. आता पाहूया, मी तुम्हाला इथे ऍक्च्युअली हे सगळं एक्सप्लेन करण्याच्या याच्यामध्ये, पण जर तुम्हाला असं वाटतंय एकदम परफेक्ट येत आहे तर अगोदर तुम्हाला 14चा आणि 6चा क्रायटेरिया कम्प्लीट करायचा आहे आणि 1 बाय 1 लगेच पुढचा क्रायटेरिया, पुढचा स्कोरिंग वाढवण्यासाठी एकदा पहिला कॉन्फिडन्स तुमचा वाढवायचा आहे की मी आता पास झालेलो आहे. 6 आणि 14 क्लिअर झालेत. आता तुम्ही स्टेप बाय स्टेप, तुमच्याकडे जो वेळ राहणार आहे, जर 10 मिनिटात जर तुम्ही एक्झाम सोडली तर तुमच्याकडे 50 मिनिटं राहत आहे. 20 प्रश्न, 30 प्रश्न राहत आहे. किती मिनिटं राहत आहे, 30 प्रश्न आणि 50 मिनिटं वेळ राहते. जर असे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह जर 1 मिनिटात सोडताय, 9 मिनिटं बाकीची सोडा ज्या अशा पद्धतीने, तर डेफिनेटली तुम्ही, पण हे कधी होणार, ज्यांनी चांगली प्रॅक्टिस केली त्यानुसार बरोबर. आणि जर येत नसेल तर बळजबरीने सबमिट करून माझा टाइम संपलाय सर आता एंड करू का, तर रिझल्ट पण एंडच येणार बरं का, लक्षात ठेवा. त्यामुळे काळजी घ्यायची सगळ्यांनी. तर मी आता याला एंड करतोय आणि आपले 13 प्रश्न बरोबर आले पाहिजेत. डू यू वॉन्ट टू फिनिश दिस एक्झाम, तुम्हाला असे विचारलं जाणार बरोबर. तर येस वर जर क्लिक केलं तर तुम्ही चेक, आर यू शुअर यू वॉन्ट टू फिनिश दिस एक्झाम. तो किती रिस्पेक्टफुल लँग्वेज आहे. तुमचे प्रश्न काही राहिलेत का पहा आणि नंतर काय करा, क्लोज करा बरोबर. आपण वाचत नाही, येस वर आपलं एकदम बेस्ट हे राहतो, त्यामुळे फोकस करा आणि येस वर क्लिक करूया. चेक करा, एकही प्रश्न न चुकता 6चे 6 बरोबर आलेत पहा आणि प्रॅक्टिकल 7चे 7 बरोबर आले, 13 बरोबर आले. किती कॉन्फिडन्स आहे पाहिलं का. हे जर पद्धतीने तुम्ही जर सोडलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला माहिती ना, हे फक्त पास होण्यासाठी 10 मिनिटं लागतात. असे शोधून जर लागले तर बघा. आणि जर तुम्ही तुमच्या लेवलने जर सोडले तर गॅरंटी नाही आहे पहा बरोबर. MSIT तेवढाच इम्पॉर्टंट कोर्स आहे. कोणत्याही प्रकारची गव्हर्नमेंट एक्झाम असो किंवा अदरवाईज कोणतेही कामं असो, कुठेही जायचं असेल, MSIT त्याच पद्धतीने इम्पॉर्टंट आहे. पण आज येणाऱ्या काळामध्ये EIचं नॉलेज असो, त्यानंतर तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असो, तुम्ही हे परफेक्ट आलं पाहिजे. पास तर तुम्ही असे होता, पण पास होण्याच्या मेथडला तुम्ही स्वतः पास होणं आणि तुम्हाला दुसऱ्याने पास करून देणं याच्यात आनंद राहत नाही बरं का, लक्षात ठेवा. तर हा आनंद मिळवण्यासाठी मी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन, एक समाधान दिलं की तुम्ही स्वतः कसं पास व्हायला पाहिजे. 10 मिनिटांमध्ये हा फॉर्म्युला दिलाय. कोणत्याही एक्झामला तुम्ही याचा यूज जर केला तर डेफिनेटली तुम्ही कोणत्याही एक्झाम मध्ये फेल होणार नाही किंवा तुमचे बॅकलॉगला पण राहणार नाही बरोबर. बॅकलॉगला एक विषय राहिला तरी चालेल, पण हा बॅकलॉगला नाही राहिला पाहिजे. हा जर बॅकलॉगला राहिला तर आपलं अस्तित्व संपलेलं आहे. आलो फुकाट, जाणार फुकाट. त्यामुळे हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. एक तरी प्रश्न चुकलाय का, ज्यांनी याची उत्तर दिले 6 मधून, त्यांच्यासाठी एकदा सगळेजण क्लॅपिंग करतात. 7 मध्ये पण विशेष करून लक्षात ठेवा, तन्मयसाठी एकदा क्लॅपिंग करतात. कॉन्फिडन्स आहे आणि विषय लक्षात ठेवा, तुमच्यापेक्षा सगळ्यात लहान आहे आणि विशेष कितवीला आहे तन्मय तू? 7वीला आहे पाहतो. आणि 7वीला असताना
या लेवल एक कॉन्फिडन्स आणि कसे एकदम परफेक्ट त्यांनी जे काय 2-3 प्रश्न सोडले किती कॉन्फिडेंटली सोडले की त्याचा आन्सर एवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे. बरोबर. म्हणजे या पद्धतीने आपण जर फोकस केलं, जसं आर्यनने पण सांगितलं एकाच सेकंदात सांगितलं की हेच उत्तर आहे, तसं आपला एवढा कॉन्फिडन्स जर तुम्ही असाल तर लक्षात. जर आपण असे अंदाज म्हणजे चुकीचं, आणि परत मुलं काय म्हणतात माहितीये का, सर मी हे बरोबर सोडलं होतं पण चुकीचं कसं काय आलं. बरोबर तर चूक कसं काय होईल? आता जर आपण सगळे बरोबर सोडले तर बरोबरच आले ना, ते चुकीची कसं काय दाखवतील. काहीतरी आपली स्टेप राहते, याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं का, काहीतरी आपण चुकतोय याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. तर अशा पद्धतीने सगळ्यांना क्रायटेरिया समजलाय का. एक युनिक फॉर्म्युला, एक स्ट्रॅटेजी, एक तुमची स्ट्रेंथ वाढावी आणि विशेष करून तुम्ही स्वतः पास व्हावं, हा त्याच्या पाठीमागचा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया. त्यानंतर या पद्धतीने जर सोडलं तर 100% तुम्ही सगळेजण पास होऊ शकतात. तर आजचा पाठ तुम्हाला इथं टोटली क्लिअर झालेला आहे. तर यामध्ये तुम्हाला मला जे दाखवायचं होतं ते दाखवलं. त्यानंतर तुम्हाला उद्या किंवा जी एक्झामचं जी काही लिस्ट आहे ती मी तुम्हाला लिस्ट दाखवतो, कोण कसं असेल, कुठं असेल. चौदा तारखेला 9:30 ते 10:30 पेपर आहे पहा. तर कॅन्डिडेट इथं लक्षात ठेवा, तुम्हाला इथं पहिले कॅन्डिडेट तुमचं नाव वगैरे येणार आहे, तुमचा कॅन्डिडेट म्हणजे तुमचा सीट नंबर वगैरे येणार आहे, तुमचा टायमिंग वगैरे, एक्झाम टाइम अँड डेट येणार आहे, तुमचा फोटो, तुमची जी काही सिग्नेचर ऑलरेडी केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट इथं तुमची अपीअरन्स सिग्नेचर करायचे आणि त्यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर, प्रोव्हिजनल स्टेटमेंट, मार्कशीट. तुम्हाला जाताना लगेच तुमचा रिझल्ट मिळणार आहे पहा. तुम्ही पास झालात, फेल झालात, अपीअरिंग सर्टिफिकेट तुम्हाला इमिडिएटली लगेच मिळणार आहे. आणि त्यानंतर तुमचा रिमार्क पास फेल झाला ते तुम्हाला लगेच पुढे मेन्शन पण करायचं आहे. तर इथं 2 ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर करायचे येतात. ठीक आहे, कॅन्डिडेट आणि दुसरं मार्कशीट. त्यानंतर अशा 1 बाय 1 तुमच्यापैकी याच्यात कोणीच नाही. ही पहिली बॅच आहे पण सकाळी. त्यानंतर दुसऱ्या बॅचला पाहूया, यामध्ये पण ही मुलीचीच बॅच आहे. तिसरी बॅच यामध्ये किती वाजता आहे ही, 12 ते 1 पेपर आहे. पण 12 ते 1 मध्ये ओंकार. ओके, 12 ते 1 आहे. तुझ्या बॅचला एवढे सगळेजण असतील पण हा आंबेडकर, शंतनू, त्यानंतर बोराडे ओंकार, त्यानंतर बडे ओंकार, त्यानंतर सत्यमला चान्स आहे 50 पैकी 50 मार्क मिळण्याचे. एक बिगेस्ट अवॉर्ड आपण ठेवलेला 5000चा अवॉर्ड आहे. तर 5000च्या अवॉर्ड मध्ये तो अचीव्ह करू शकतो. आतापर्यंत त्यांनी चांगले अवॉर्ड पण अचीव्ह केलेले आहेत. आणि तुम्हालाही 95च्या अबोव जे काही जाणार आहेत किंवा 90च्या अबोव जाणार आहेत त्यांना आपण सगळ्यांना अवॉर्ड वगैरे पण देणार आहोत पहा. ठीक आहे. त्यानंतर दुसरा कोण आहे, हा प्रणव आहे पहा. त्यानंतर साहिल नंतर हा समर्थ, त्यानंतर तन्मय पण आहे, त्यानंतर ऋषभ आहे आणि त्यानंतर सुमित. ही 10ची बॅच आहे यांची. त्यांचा 12 ते 1 पेपर असेल. तुम्ही 10 जण या बॅचला असणार आहात. त्यानंतर त्याच्या पुढे त्यानंतर पुढची 1:45 ते 2:45 या पद्धतीने तुम्हाला दिसत आहे सगळ्यांचे फोटो. तुम्ही त्या लेवलला तुम्ही त्याच्यामध्ये असणार आहात. दिसत आहे सगळेजण. ओके, ही तुमची 1:45 ते 2:45 ची बॅच असेल. त्याच्यामध्ये 10च असणार आहे. त्यानंतर त्याच्या पुढे शेळके आदेश, त्यानंतर या पद्धतीने ही बॅच तुमची याच्यामध्ये असणार आहे पहा. तर हे तुम्ही 10 जण असताल. ओके, या पद्धतीने. त्यानंतर त्याच्या पुढची बॅच हा शिंदे साई, त्यानंतर त्याच्या पुढे त्यानंतर सुशांत, त्यानंतर आविष्कार. ओके, ही मुलींची बॅच असेल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ही 15 तारखेची शेवटची बॅच राहील. जे 15 तारखेचा शेवटचा पेपर 9:30 ते 10:30 असेल. म्हणजे अशा पद्धतीने टोटल तुम्ही 60 जणांची जी बॅच आहे तुमची, ते 60 जणांची एक्झामचं स्ट्रक्चर तुमच्या बॅचला किंवा तुमच्या बरोबर कोण असेल, कसं असेल ते तुम्हाला याच्यामध्ये दाखवलं. क्लिअर सगळ्यांना? ओके, समजलं सगळ्यांना? आता या पद्धतीने जर तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल तर तुमचे एक्झाम तुम्ही हॉल तिकीट तुम्ही सगळ्यांनी तुमचे घेतलेले आहे. तर तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स दाखवण्याची आता गरज आलेली आहे. तुम्ही तुमचा परफॉर्मन्स दाखवायचा आहे. सगळेजण पास होतील याची सगळ्यांनी काळजी घ्यायची. आणि जर फेल झाला तर दोष काय देऊ नका. मी माझ्या लेवलला परिपूर्ण तुम्हाला मी गाईडलाईन दिलेली आहे. तुम्हाला प्रत्येक स्टेपला तुम्हाला डायरेक्शन दिलेले आहे, प्रत्येक स्टेपला तुम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या आहेत. प्रॅक्टिससाठी तुम्हाला चांगला फुल टाइम दिलेला आहे. बरोबर, त्या पद्धतीने. आणि जाता जाता तुम्हाला ह्याही गोष्टी तुम्हाला एकदम युनिक दाखवल्या
की तुम्ही इझी कसं पास होऊ शकतात, 10 मिनिटांमध्ये तुम्ही कसे सिक्वेन्सने पास होऊ शकतात याही स्ट्रक्चर दिल्यात. विशेष करून तुमची सगळ्यांची फायनल एक्झाम आपल्या सेंटरला होते, कुठेही जाण्याची गरज पडत नाही. ही एक स्टेप म्हणजे सारखं तुम्ही सगळ्यांनी जर चांगल्या पद्धतीने कव्हर अप केलं तर 100% तुम्ही याच्यामध्ये फोकस करू शकता. सो तर थँक्यू. कसं वाटलं तुम्हाला आजचं डायरेक्शन? एक डायरेक्शन असं वाटलं की तुम्हाला इझिली एक गाईडलाईन मिळू शकते आणि इझिली तुम्ही पास होऊ शकता असं वाटतं का? आणि विशेष करून स्वतः पास होऊ शकतात असं वाटतं का? तर सो थँक्यू व्हेरी मच की तुम्ही सगळेजण आलात आणि विशेष करून या लेवलला एक छोटासा लाईटली 3 महिन्याचा जो प्रवास आहे 1 सेकंदामध्ये जसं तुमचा कॉन्फिडन्स दाखवायचा की खरंच 3 महिन्यामध्ये तुम्हाला काय वाटलं खरंच प्रामाणिकपणे की तुम्हाला असं वाटतं की जेन्युइन तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने गुरु कम्प्युटरमध्ये तुम्हाला एक वेगळं नॉलेज मिळालं. काय वाटतं? इथं क्लास जॉईन केल्यावर ना कम्प्युटरविषयी चांगली माहिती भेटली, चांगली स्किल डेव्हलप केलं. येस, ओके, थँक्यू. हां, गुरु कम्प्युटरला जॉईन केल्यापासून हा 3 महिन्याचा प्रवास कसा गेला? काय वाटतं तुला? तुम्ही कम्प्युटरवर माहिती खूप सांगितली आणि डायरेक्शन पण खूप दिलं. येस, परत वेगवेगळे स्किल्स शिकायला भेटले. येस, थँक्यू. ओमकार, गुरु कम्प्युटरला जॉईन करून कसं वाटलं तुला? छान वाटलं, म्हणजे अजून नॉलेज ग्रोथ जातं. येस, ओके, थँक्यू. गुरु कम्प्युटरला जॉईन करून म्हणजे कम्प्युटरचं स्किल असेल किंवा अदर बाकीचं काय कसं कॉन्फिडन्स वाढला तुझा? कम्प्युटरची माहिती मिळेल. ओके, थँक्यू. चांगले मार्गदर्शन व चांगला अनुभव शिकवला. येस, ओके. हां, हे 3 महिने गेले आले कसे गेले कसे ते पण नाही कळाले. येस, ओके. हां, कॉन्फिडन्स लेवल वाढले आणि स्किल पण वाढले. ओके, थँक्यू. स्किल्स लेवल वाढले. स्किल्स लेवल वाढल्या. ओके, थँक्यू. आपल्याला फक्त कम्प्युटर विषयी नॉलेज नाही तर करिअर गायडन्स मिळालं आणि स्किल पण डेव्हलप झालं. ओके, थँक्यू. हां, सत्यम. क्वालिटी एज्युकेशन मिळालं आणि त्याचसोबत स्टेज डेअरिंग सारखे स्किल्स इम्प्रूव्ह झाले. ओके, थँक्यू. हां, ज्या स्किल माहीत होते त्याची रिपिटेशन झाली. परत अननोन स्किलची पण माहिती मिळाली. परत खूप छान गायडन्स मिळाले. ओके, थँक्यू. जी इन्फॉर्मेशन पहिलीपासून 10वीपर्यंत दिली गेली नाही ती आज आम्हाला गुरु कम्प्युटर क्लास थ्रू मिळाली. त्या थ्रू स्वतः सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड झाला. इव्हन स्किल्समध्ये पण खूप ग्रोथ झाली. ओके, थँक्यू. येस, नॉलेज वाढलं, कॉन्फिडन्स वाढला. ओके, थँक्यू. कम्प्युटरचं ज्ञान भेटलं आपल्याला ओके, पेपरची माहिती. ओके, थँक्यू. स्किल डेव्हलप झाले. स्किल नॉलेजमध्ये ग्रोथ झाली. ओके, थँक्यू. आत्मविश्वास वाढला आणि चांगली माहिती मिळाली. ओके. पण तुम्हाला असं वाटतं का खरंच MSCIT कोर्स इम्पॉर्टंट आहे जो 3 महिन्याच्या प्रवासामधून? काय वाटतं सत्यम तुला? खूप महत्त्वाचा कोर्स आहे. MSCIT महत्त्वाचा कोर्स आहे. यामध्ये तुमचे स्किल डेव्हलप झाले असं वाटतं तुम्हाला? या अगोदर कम्प्युटरला जॉईन करण्याच्या अगोदर गुरु कम्प्युटरला किंवा MSCIT जॉईन करण्याच्या अगोदर तुम्हाला एवढं स्ट्रॉंगली कम्प्युटरचं नॉलेज होतं का? मग MSCIT मुळे तुमचं नॉलेज वाढलं असं वाटतं का? येस. आणि आजचा जो का पॉईंट आहे फायनल एक्झामची एक युनिक डायरेक्शन मिळाली असं वाटतं का? येस. सो थँक्यू सगळ्यांचं, धन्यवाद, आभारी आणि